तुम्ही फक्त ही पांढरापोळला ही असलेली पांढरापोळची सगळी इथली हजारो एकर ही जागा आहे, ही जागा फक्त वाचवण्यासाठी तुम्ही इकडे शेतकऱ्याच्याच जागेवर का घाट घातलाय? मग कशासाठी आहे? मग या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे, शेतकरी दादाचं, की यांच्या इथं पाठीमागे पण यांच्याच जागा आहे. मी म्हणतो यांच्याच जागेतून तुम्ही रस्ता घ्या, परंतु फक्त तुम्ही पांढरापोळची जागा वाचवायला तुम्ही शेतकऱ्याच्या घरावर का बुलडोजर फिरवताय? म्हणजे हे सरकार मला कळत नाही आहे. उद्योजक, बिल्डर आणि काही प्रभावी पुढाऱ्यांचं धार्जिणं काय सांगा ना. म्हणजे एकदम निषेध, म्हणजे एकदम निषेध. आता ही जागा पूर्ण तुमची, ही पूर्ण आमची जागा. तुमची जागा. अर्धा किलोमीटर पर्यंत जर रोड समजा तिकडनं येतोय तो असा या घरावर न नेता, म्हणजे नुसता याच घरावर नाही जाते तो रोड, तर इथून पुढे असे अनेक बंगले आहेत. मी सगळे बंगले बघून आलो, अनेक बंगले. काही शेतकऱ्यांना आता ते घरं त्यांनी जागा विकून त्यात काही कर्ज करून हे घरं बांधलेत, आणि आता त्या घरांवर जर बुलडोजर फिरवले, आणि काही लोकांना तेवढाच जागा आहे, आणि काहींच्या जागा घर इकडे जागा तिकडे, काहींची इकडे विहीर इकडे जागा तिकडे, काहींच्या जागेतून मधोमध घातलाय तुम्ही. तिकडे 10 फूट, इकडे 10 गुंठे आणि तिकडे 10 गुंठे, मग त्यांना जमीन कशी कसायची? अरे मग तुम्ही जेव्हा या उद्योजकांच्या, बिल्डरांच्या, पुढाऱ्यांच्या आणि अशा पांढरापोळ सारख्या संस्थेच्या, अरे हजारो एकर जागा आहे ना, फुकटात दिल्या ना साऱ्या लोकांनी, त्यांना दान मिळालेल्या जागा आहे ना, त्या घ्या ना त्या जागा, आणि त्याच्यावर करा ना तुम्हाला काय रोड करायचा तो. मग या शेतकऱ्यावरच ती संक्रांत का? निषेध या सगळ्या अशा. तुमचं आता म्हणणं काय मग सरकारकडे? आमचं आहे ना, मुळातच आम्हाला या गावाला शेती कमी आहे. पांढरापोळ ट्रस्टीची 500 एकर जागा, 500 एकर जागा आहे, आणि ती अशीच पडलेली आहे. आणि आमची जी तोडकी मोडकी काहीतरी 100-150 एकर या गावाला शेती आहे. त्या शेतीमध्ये बी त्याचा जो पूर्ण गावाचा पोट पाण्याचा व्यवसाय चालतो होतो, आणि त्याच्यामधनं जर हा 60 मीटरचा प्लस इकडे तिकडे सेंटर लाईन जर पकडली तर 300 फुटापर्यंत ते 300 ते 400 फुटापर्यंत हा जो पूर्ण शेतकऱ्यांच्या जागेतून हा रस्ता चालवला. आणि याच्या आधी बी पॅरलल जी जागा आहे विल्लोळे आणि सारोच्या शिवालगत, तो पॅरलल रस्ता त्यांनी सोडून दिला. तो फक्त 200 मीटरवर आहे. तुम्हाला जर घ्यायचंच आहे तर त्याच रस्त्याला तो रस्ता त्यांनी सोडून दिला. अगदी 200 मीटरवर इतर रस्ता आहे. म्हणजे पण काय झालंय माहितीये का, तुम्ही ना हे जे भूसंपादन कायद्याचा जो नियम आहे का, तुम्ही येऊन आधी इकडे सर्वे करा, शेतकऱ्यांची मतं घ्या, ग्रामसभा घ्या, तुम्ही ते काहीच करत नाहीये. तुम्ही डायरेक्ट वेसी मध्ये बसून आराखडा तयार करताय तुमच्या मर्जीप्रमाणे. फक्त ठराविक, म्हणजे पांढरापोळ सारखी ट्रस्ट, बिल्डर आणि पुढारी यांच्या जमिनी वाचवायच्या आणि शेतकऱ्याला मात्र फासावं द्यायचं. पूर्ण शेतकऱ्यांच्या जागेतून हा रस्ता चाललाय. निषेध, या अशा शेतकरी विरोधी धोरणाचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. हा माझा शेतकरी विकासाच्या विरोधात नाहीये, परंतु त्याच्या घरावर जर बुलडोजर फिरवून तुमचे विकासाचे मनोरे उभे राहत असतील तर अशा विकासाला ह्या शेतकऱ्याकडे विरोध करण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु तुम्ही त्याच्या विरोधाला जुमानत नाही. तुम्ही लगेच सरकारी कामात अडथळा, पोलीस बंदोबस्त आणायचा आणि कामं करून घ्यायचे. तर या मायबाप सरकारला माझी या अशा सगळ्या शेतकऱ्यांकडनं एक विनंती आहे का, तुम्ही जशा बिल्डर, उद्योजक आणि पुढाऱ्यांच्या जमिनी वाचवत हा रिंग रोड होऊ घातलाय, तसंच तुम्ही आता या शेतकऱ्यांची घरं तरी वाचवा. जमिनी ठीक आहे, तुम्ही त्याचं मूल्यमापन आम्हाला द्या, आणि तुम्ही आम्हाला गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनच्या 2 पट आणि 4 पट नका देऊ. आम्हाला इथलं बाजार मूल्य आहे ते बाजार मूल्य आम्हाला द्या, तरच आम्हाला त्यामध्ये कुठेतरी जागा घेऊन आणि बंगला बांधता येईल. हीच आमची या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला एक विनंती आहे. आमच्या सर्व जमिनी या अवघ्या म्हणजे 1-1.5 किलोमीटरवरती आमच्या इथं नॅशनल हायवे पण आहे. त्याच्यानंतर शेजारी MIDC झोन पण आहे, आंबड MIDC आहे, शेजारी राजोरी MIDC आहे. अशा एकदम दोन्ही MIDCच्या मधल्या जमिनी तुम्ही जर एकदम कवडीमोल भावात जर घेणार असतील तर मग आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय दुसरा शेतकऱ्याला पर्यायच राहणार नाही. आणि आम्ही काँग्रेस सरकार नको म्हणून मोदी सरकार निवडून दिलं का, आता हे शेतकऱ्याच्या भल्यावरती राहील, शेतकऱ्याचं काहीतरी चांगलं करल या हेतूने आम्ही सरकार बदललं, सर्वांनी वोटिंग केली, सर्वांनी मोदी सरकार निवडून आणलं. तुम्ही जर ते तसं न करता जर आमच्या शेतकऱ्याच्या जर मुळावर उठत असतील प्रत्येक गोष्टीमध्ये, हे म्हणजे असं झालं, मागशीला पोरग होत नाही म्हणून दुसरी बायको केली, ती सारखं म्हणती तिला कुठं झालं, तिला कुठं झालं. अगं बाई, तिला होत नव्हतं म्हणून तुला केलंय. ते कामं करीत नव्हते म्हणून आम्ही तुम्हाला बसवलं इथं, ते अन्याय करत होते, आता तुम्ही डबल अन्याय करायला लागले. म्हणून माझी अजून विनंती आहे, जशा बिल्डर, उद्योजक आणि पुढाऱ्यांच्या जमिनी वाचवल्या तशा माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या जमिनी नका वाचवू, पण घरं तरी वाचवा. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान.